नमस्कार. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही दर्शन घ्यायला आलेलो आहोत आळंदी रोड येथे वडमुखवाडी येथे असलेल्या साईबाबा मंदिरातील साईबाबांचं दर्शन घ्यायला. आणि इथं साईबाबांच्या मंदिरासोबतच अजून बरेच देवांचे मंदिरं पण आहेत. तर चला एक्सप्लोर करूया या मंदिराला. तर तुम्ही बघू शकता आहात की मंदिराचा प्रवेशद्वार किती सुंदर आहे, किती भलं मोठं आहे आणि लाकडी आहे, खूप सुंदर आहे. मंदिर खूपच सुंदर आहे. तसंच बाबांची मूर्तीही खूप प्रसन्न आहे. खूप शांतता आहे. खूप पीसफुल वाटत होतं. मनाला खूप शांती भेटत होती. खूप छान वाटते मला इथं. तर तुम्हीही नक्की इथे एकदा या आणि बाबांचं दर्शन घ्या. जसं शिर्डीमध्ये आहे, जसं शिरगावमध्ये आहे, तसंच हे मंदिर आहे. बाबांच्या मंदिराच्या बाजूलाच काशी विश्वेश्वरांचं हे महादेव मंदिर आहे. छान आहे. आम्ही गेलो त्यावेळेला याचं द्वार बंद होतं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे. तर खूप सुंदर महादेवांची पिंड आहे इथं आणि याला पूर्ण काचेने कव्हर केलेलं आहे. तर बाबांच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आलं, की हा असा पुढे जाण्याचा एक रस्ता आहे. तिथून पुढे आलं, की इथं बाबांची धुनी आहे. जसं शिर्डीमध्ये आहे तशीच सेम इथं धुनी आहे बाबांची. तर आम्ही धुनीचंही दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटते मला इथं आल्याच्या नंतर आणि तसंच इथल्या ज्या मूर्त्या आहेत बाबांच्या, त्या खूप प्रसन्न आणि दर्शन तर इतकं छान निवांत आरामात घेता येतं आहे. इथं कोणीच चला चला पुढे चला गर्दी करू नका असं म्हणत नाहीये. खूप निवांत दर्शन होतंय आमचं. त्यामुळे मला जास्त छान वाटतंय इथं. आणि इथं वरती आहे साईबाबांची धुनी. जसं शिर्डीला आहे तसंच सेम. आणि बघा इथं समया किती छान मोठ्या मोठ्या समयात इथे सुंदर दिसत आहेत. आणि इथं बाबांची मूर्ती आहे खूप सुंदर अशी. अरे वा, इथं किती सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आणि सोबतच अष्टविनायक दर्शन सुद्धा इथं होतं आहे. तर किती छान बघा ना, अष्टविनायकाचं दर्शन एकाच ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे. इतकं छान आणि मूर्त्या इतक्या सुरेख आणि इतक्या प्रसन्न आहेत, मन प्रसन्न होतंय. त्यानंतर आपण घेणार आहोत थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन. हे बघा, नंतर आपण घेणार आहोत लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीचं दर्शन. हे बघा, किती सुरेख मूर्ती आहे. तर आपण घेणार आहोत श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन. आणि हे बघा मूर्ती किती सुरेख आहे, किती सुंदर.
तर इथं आहे दुर्गा माताचं मंदिर आणि दुर्गा माताचं दर्शन होणार आहे. समोरून काच लावलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं रिफ्लेक्शन होतं. तर व्यवस्थित तुम्हाला त्यांचा चेहरा वगैरे दिसत नसेल. मी प्रयत्न करते. जय माता दी. किती सुंदर आणि किती सुरेख असा चेहरा आहे माताचा आणि किती हसरा आहे. आहे श्रीरामांचं मंदिर. श्रीरामांचं पण आहे, राधाकृष्ण पण आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी पण आहेत. छान आहे, मोठं मंदिर आहे. खाली वा वा, खूप सुंदर सुरेख मूर्ती आहेत. राधाकृष्णाची पण खूप सुंदर मूर्ती आहे. श्रीरामांची, लक्ष्मणाची आणि सीतामातांची पण मूर्ती खूप सुरेख आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची समोर काच लावली असल्यामुळे रिफ्लेक्शन येत आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघाल तुम्ही तर खूप भव्य आहे. खूप स्पेस आहे इथं आणि समोर प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे इथं. हां, प्रसाद वाटप अजूनही चालू आहे. कुपन घ्यायचं आहे आणि कुपन घेऊन मग नंतर आपण प्रसाद ग्रहण करायचं आहे. तर छान सोय इथं. मंदिरही खूप सुंदर आहे. तर इथं आहे दत्तांची मूर्ती. आपण दत्तांच्या मूर्तीचं दर्शन घेऊया. सुरेख अशी दत्तांची मूर्ती बघा, खूप सुंदर आहे. तुम्हाला काही दान करायचं असेल तर तुम्ही इथं दान करू शकता आहात. भिक्षादान काय काय करू शकतात त्याची पुढे समोर लिस्ट दिसते आहे. तर त्यांचे नंबर वगैरे पण आहे. जर तुम्हाला इथं काही दान करायचं असेल तर तुम्ही दान करू शकता आहात. किती मोठं आहे ना. खूप छान. आणि 3-4 वर्षात भरपूर विकास गोष्टीचे खूप छान सुंदर बनवलं. आणि मला सगळ्यात दोन गोष्टी आवडल्या. त्यामुळे अष्टविनायक मूर्त्या खूप छान आहेत आणि साईबाबांचं जे कापड आहे तो पण खूप छान आहे. आणि एक बेलाचं झाड पण आहे. कुठे बेलाचं? ओ हा, इथं बेलाचं खूप मोठं झाड आहे बघ. खूप उंच आहे.